तर भावांनो, रामकृष्ण हरी, जय बजरंगबली, जय हनुमान, जय श्रीराम, हर हर महादेव. 7:30 वाजलेत. आज आता संडे. आत्ता किती वाजले? 7:30 वाजले. 7 वाजता उठलेलो. तर संडे असो, मार्च पासची प्रॅक्टिस आहे. येणार आहे, काय विषय नाही. NSS आहे, करायच पाहिजे, काय वाटत नाही मार्च पास प्रॅक्टिस करायला. तर दोस्तांनो, आंघोळ करून गार पाण्याने मस्तपैकी आंघोळ करून चालू आहे. 8:17 झाले. 8:15च्या नंतर पुढं जर आलो, लेट झाला तर नाश्ता होता. सगळ्यांना काहीतरी नाश्ता सांगायचा होता, असं काहीतरी पैसे काढायचे होते. ते चाललोय पटकन मार्च पासला. तर भावांनो, सकाळ झाली. सकाळी मस्तपैकी ऊन पडले ग्राउंडवर. पटकन ड्रॉप करा. पोरं क्रिकेट खेळतात, बघू शकता तुम्ही क्वालिटी. आमच्या इकडे राडा चाललाय. रविवारची जोरात प्रॅक्टिस झालेली आहे. काय म्हणणं आहे तुमचं? प्रॅक्टिस थांबवाय पाहिजे का अजून कंटिन्यू? असं कसं काय थांबवाय पाहिजे? नाश्ता केला ना, चक्कर येऊन पडलं तर दवाखान्यात करते. आताशी 9:15 वाजलेत. पाऊण तास झालाय. बाद झालं. तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही तुमचं? हर्षल पुरकर, तुमचं काय विषय? काय म्हणणं ना? बघा परिस्थिती बघा. या भावांनो, तुम्ही बघू शकता. आठवड्याच्या सुट्टीला चाललाय घरी. एक बॅग हातात, 2 अजून एक बॅग. डायरेक्ट आता रक्षाबंधन करूनच घरी येणार. ओके मध्ये नियोजन. 2024 मध्ये मोबाईलसाठी भांडणं चाललेले आहेत. हनला हैया. भावांनो, आज नाश्ता राजबाई बरं आहे. पोहे, चटणी, सांबर. बघू आज एखाद्या वेळेस घरी जाईल तो नाश्ता करून. बघू शकता 11-12 सुद्धा घरच्या आल्यानंतर कशी लहान मुलगा भेटलाय. आजोबान काकांना व्यवस्थलाय भेटलाय. असेच आमची 11-12ची पण आठवण होती. तर दोस्तांनो, आज रविवार आहे. मार्च प्रॅक्टिस झाली. भरपूर कपडे चालते. कंटाळा आलता कपडे धुवाय, त्याच्यामुळे म्हणलं घरनं जाऊन यावं. काका आलते इकडं, काम होतं त्यांचं, त्याच्यामुळं त्यांच्यासोबत चाललोय घरी. येतो एक दिवस घरनं जाऊन. तर दोस्तांनो, आज आपण घरी जेवत आहे. मसूर, आमटी, शिळी आमटी क्वालिटी लागते. टोमॅटो, लोणचं, कांदा. मस्तपैकी आज घरी चाललंय जेवण. तर भावांनो, मी घरी पोचलोय. आल्या गोटू काकाचं दर्शन झालं. उद्या सोमवार असल्यामुळं बेलाचं पान तो गोळा करतोय. छोटा शिवांश आला आहे. हसतोय कॅमेराला बघून. तो म्हणत असेल कोण येड आले. आजी आते, आजीला असू द्यात. तुम्हाला नंतर 2 कुत्री दाखवतो, बांधलीत सध्या. आता त्यांचं नाव काय रे? सगळे कॅमेऱ्याला लाजत आहेत. नाव काय त्यांचं? अरे नाव विसरला. राणी आणि दुसरी कोण? तो कोण? राणी आणि सिंबा. तर हे पुण्य तुम्ही बघू शकता. इथं आमच्या घराच्या मागे कोळसवाली राहायला आलेत. ही जे आहेत ह्याला येडपाट म्हणतात. येडपाट, परत बाबळ, हिडी बाबळ, हे सगळे हे तोडून, हे खूप झालते इथं. ह्यापासून ते तोडून कोळसं तयार करतात. मला वाटते वर्ष झाले असतील हे इथंच आहेत. प्रचंड धंदा आहे. हे बाहेरचे त्याच्यात एवढा पैसा का काढतात की बास. तर इकडं आमचा ऊस आहे. आता सगळं तर नाही. ड्रोन असल्यावर कसा ड्रोन येऊ क्वालिटी दाखवायला असतं. ही इकडं बाहेर आम्ही घास लावलाय गुरांसाठी, जनावरांसाठी. तर आता मी चाललोय रानात. बघू बाजरीचं कसं नियोजन बघून आलो. तर मित्रांनो, खरी मजा आहे ना. आता मी शहरात असतो, सिटीमध्ये असतो. माझी 1ली ते 10वी सिटीतच झाली. नंतर गावाकडे आधीमध्ये असायचो. पण खरी मजा तुम्हाला सांगतो गावाकडेच आहे. मस्तपैकी हिरवगार असं ओकेमध्ये वातावरण असतं. ऊस कसं खट. तर तुम्हाला शांती पाहिजे असेल, एन्जॉय पाहिजे असेल तर खरंच गावाकडेच. तर तुम्ही मी बघू शकता, मी बाजरीच्या प्लॉटमध्ये आलोय. इकडं घरच्या पुढतं प्लॉट आहे. त्या आजी म्हणत होत्या, ओ तुम्हाला यायचं ना कॅमेऱ्यात? त्या म्हणतात त्या फोटो काढ. का हो
गेल्या आता ते दरवेळेस मी व्हिडिओ शूटिंग घेतो ते आलेल्या वेळेस म्हणले अरे फोटो काढ आमचा. तर असा विषय झाला की बाजरीत गवत भरपूर झालंय तुम्ही बघू शकता. तर औषध बोला की. नाही पुण्यावरून नाही, इकडून आलोय कॉलेजवरनं शारदानगरवरनं. तर मग आपण फवारणी नाही केली ह्याची कशाची हर्बिसाईडची. दरवेळेस मी दरवेळेस ह्यांना सांगतो. तर तुम्ही बघू शकता बाजरीत गवत झाले. तर ही बाजरी एक 5-6 बायका लावून आम्ही भांगलून घेतोय. विडिंग चालू आहे सध्या. बाजरी आली आहे चांगली आहे त्यातली त्यात, पण जरा गवत जास्त झालंय. या बाजरीला खाया टाकलं नाही वगैरे काय नाही, पाण्यावाली आहे. मी ह्याला औषध नाही मारलं. तर बघू कसा विषय. नको म्हणलं औषध माराय, काय थोडंफार ग्रोथ कमी होईल. तर या साईडला गवत काढून झालंय. बाजरी आता गवत ह्या जी गवत काढले ते चालले घेऊन त्यांच्या शेरडांना. शेरड आहेत काय तुमच्यात? होय चाललंय मग बघा. आता त्यात काय गावात आहे का ती ही शिवरी ती काय ती जिजी म्हणलं गेलो. होय त्यांनी फोटो नाही. आता तुम्ही खालच्या प्लॉटमध्ये आम्ही उन्हाळी बाजरी आम्ही म्हणजे माझ्या दिदीने सांगितलेले ह्याच्यात. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यात नसतं काँग्रेसच झालाय, लय मोठा काँग्रेस झालाय पार्थिम. ह्याचा काहीतरी विषय करायला पाहिजे लवकरच. दिवाण माझ्याकडे बघत होता, टक्कर देत होता. मग दिवाण शेठ मागच्या वेळेस आला त्याच्या वेळेस मस्तपैकी क्वालिटी फोटो काढलेला निस्वार्थ प्रेम. आत्ता रागात दिसतोय. नाही रागात, आपल्याबरोबर विषयच नाही करायचा. होय काय म्हणणं आहे? पलीकडं पाखऱ्या तो बघतोय, तो जरा झालाय. तर पिंकीनी मस्तपैकी चिंट्याला हक दिलाय खूप दिवसातनं. चिंट्यासुद्धा फलटणला असतो शाळेला, त्याच्यामुळे तो खूप दिवसातनं आलाय. तर त्यांनी क्वालिटीमध्ये हक दिलाय. चल तर क्वालिटीमध्ये सैराट झालं जी झालंय. कसे ही आहे खरी गावाकडची मज्जा. हा आहे मशीनचा मालक, निस्वार्थपणे म्हणला मुलांना बसू दे. ही आहे खरी शेतकऱ्याची मज्जा गोष्ट, जी तुम्हाला कुठेही भेटू शकत नाही. फुकाट राईड ही शहरांमध्ये साधा उंट आला तरी 90 रुपये घेतात राईडला. तुम्हाला जर पाहिजे असेल म्हशीची फुकाट राईड तर वाखरी तालुका फलटण जिल्हा सातारा जाधव वस्ती येते म्हशीची फुकाट राईड. मालक सूरज जाधव, ड्रायव्हर चिंट्या आणि आनंद घेणारे शिवांश. परत हळू आमच्या चंबुदाराचे व्हिडिओ लाईक करा. तर ह्या गुरांनी आम्हाला साथ दिलेली आहे. वनावनानी आम्ही घेऊन चाललेलो आहे. बारक्या भावाकडे 2 गाया दिल्या. मी मस आणि साधी गाय घेतली. अशी प्रत्येक घरात एक आपली इंडियन ब्रीड साधी गाय पाहिजे. तिचं दूध गोमूत्र 1 नंबर क्वालिटी दणका काम. तर मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यातनं सूर्य मावळत आहे. मस्तपैकी हिरवगार गवत झाडं, आनंदच आनंद. तर चला हा आनंद तुम्हीही बघून घ्या. वाकरी गावातनं मिशन मंगल आहे. मिशन मंगल नाही, मिशन कुठला असेल ती जोरदार चाललेला आहे. दिसते का नाही काय माहित आता तुम्हाला. काय का फास्ट, एकदम फास्ट चालले. कुठनं आले काय माहित. का दिस इज सातारा. दिस इज सातारा. राणी तुम्ही बघू शकता. तर गुरांचे मालक आलेले आहेत. त्यांना आम्हाला काय बांधून गुरं देत नव्हती,
कडक पांढरा शर्ट टाकून ओके मध्ये नियोजन चाललंय. आता खायचं वेळचं, आता गुरांना खाया टाकायचं, धारा काढायची. ह्याला काय अजून वाडा नाही. ही कितवीत आहे रे तू दादा? 7वीत. अरे केवढी 7वी? अरे मी किती होतो 7वीत? काय मी 7वीत काय काम केले होय. तर राणीत आपल्याला आजोबा बसलेत खुर्चीवर मस्तपैकी, बिरण वैयक्तिक. तर भावांनो, आजचं एकदम कडक मेनू आहे. कडक पोळी मस्तपैकी, गरम गरम पोळी, तूप लावून, दूध, कापण्या, तिखट पुऱ्या, ठेचा, सगळं आजीने केलंय. आजी अजून करते पोळ्या. आजी इकडे बघ फॅन्सला. नाही नाही फॅन्स हाय कर, हाय लाईक कर म्हण, लाईक करा म्हण की, म्हण तू लाईक करा. अगं लाईक करा म्हण तू तर. ओके. सगळेजण बसलेत इथं, गॅस जवळच बसलोय मी. हा मित्रांनो, मस्तपैकी आपले कपडे धुवून झाले आहेत चकाचक. घरी येण्याचा फायदा. काकाकडे आलतो आता. तुम्ही ह्या काकाकडे बघू शकता. काकाची काकू कुठं माहेराला गेली, परतरवाडीला. त्याचा चेहरा बघू शकता किती हे झालाय. तो ऑलिम्पिकचा पेपर, ते ऑलिम्पिकचं वाजून मोटिवेट होतोय आता सध्या काकू नसल्यामुळं. तर आज आपला रविवार चांगला गेला, क्वालिटी गेला. उद्या आपल्याला सकाळी कॉलेजला जायचंय. तर